काय पुढे साहेब थोडं त्या साईडला राईट साईडला साहेब राईट समोर समोर थोडं या साईडला या बस 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 इकडे इकडे साहेब समोर ओके हे उठ लवकर उठ रे चला ना मागे मागे चल ना यार चल मागे चल मागे चल ना मागे चला मागे कुठे बसायचं इथे बसा ना वर 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 एक वर महापौर इकडे बसवला तुम्ही मागे सरका ना सगळे नाही दिसतील दिसतील साहेब दिसतात गाडी सुरू कर ना जाऊ दे पुढे बरोबर बरोबर भाई बरोबर आता मी काय आता उठणार आहे याला हात लावलाय पकडले मी त्यांना घ्या ना मॅडम संकेत कुठे मागे आहे अरे काय मागे हालत नाही ना पुढे तूच आहे म्हणून चला मागे जाणार मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाचं औचित्य साधून ठाणे शहरामध्ये आज डबल डेकर बस ची सुरुवात झालेली आहे. आपण त्याचा आनंद घेतो आहोत आणि पूर्णपणे एअर कंडिशन्ड आहे. त्याचबरोबर ही गाडी इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे. त्यामुळे या गाडीमुळे लोकांचा प्रवास अतिशय सुखकर होईल आणि त्याचबरोबर प्रदूषणमुक्त ही गाडी आहे. आणि या 10 गाड्या आता आलेल्या आहेत. आणखी 10 बसेस डबल डेकर येणार आहेत आणि या वर्षभरामध्ये ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये 350 बसेसचा ताफ्यामध्ये 350 बसेस वाढणार आहेत. आणि त्यामुळे ठाणेकरांना आता या बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली मिळेल. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा या प्रवासामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी ठाणेकरांना देखील शुभेच्छा देतो. आणि ही बस आपली स्वतःची आहे असं समजून या गाडीची निगा काळजी सुरक्षितता ठाणेकरांनी घ्यावी असं आवाहन करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे GCC पद्धतीवर असल्यामुळे महापालिकेला कोणताही यामध्ये स्वतःचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत. हे वैशिष्ट्य आहे. चौपाटी असेल त्याचप्रमाणे शिळपाट्याच्या इकडची चौपाटी असेल या ठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणात फिरायला जाण्याची शक्यता आहे. मग चौपाटी पण आपण विकसित केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी या डबल डेकर बसेस जिथे रुंद रस्ते आहेत ते डबल डेकरला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्या रूटवर या डबल डेकर बसेस चालतील आणि ठाणेकरांना एक वेगळा आगळा आनंद या डबल डेकर बसचा लुटता येईल आणि डबल कॅपॅसिटीने प्रवास करता येईल. 2 मिनिटं. ही आपली बस आहे आणि आपण ही बस आपली स्वतःची गाडी समजून याची काळजी घ्या आणि स्वच्छ नीट निगा आणि सुरक्षित ठेवा. डबल डेकर बस उद्घाटन झालं. काय सांगाल महानगरपालिकेमध्ये डबल डेकर बस दाखल झालाय. ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच ही डबल डेकर बस आज सुरू झाले. 10 डबल डेकर बस आज रस्त्यावर धावतील आणि या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. त्यामुळे पूर्णपणे प्रदूषणमुक्त पोल्युशन फ्री गाड्या आहेत आणि
अरे कुठं चालला घरी हायवेला गेला आपल्या घरी पहिला स्टॉप तुमचा घर आहे. प्रदूषण मुक्त करणाऱ्या या 10 बसेस आहेत. आणखी 10 बसेस येणार आहेत त्या डबल डेकर आणि त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल. या वर्षभरामध्ये 350 बसेस एकूण येतील ताफ्यामध्ये आणि त्यामध्ये 20 डबल डेकर असतील. पूर्णपणे एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल आणि या बसची कॅपॅसिटी डबल आहे. त्यामुळे दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी या बसमध्ये आहे. त्याचबरोबर ही पूर्णपणे GCC मॉडेलवर असल्यामुळे महापालिकेचा कुठलाही पैसा खर्च यामध्ये न करता GCC कॉन्ट्रॅक्टवर या गाड्या दिलेल्या आहेत. 12 वर्षाचा त्यांचा कालावधी आहे आणि मला आनंद आहे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेने एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज सुरू केलेला आहे. त्याचा शुभारंभ झालेला आहे. ठाणेकरांना एक आजची गिफ्ट आहे, महाराष्ट्र दिनाची भेट आहे. ही इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे झिरो प्रदूषण आहे आणि खरं म्हणजे आता आपण EV कडे चाललेलो आहे आणि ठाण्यामध्ये 10+10 20 इलेक्ट्रिक व्हेकल डबल डेकर आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या पण मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण घेतोय. त्यामुळे प्रदूषण मुक्त ठाणे यामध्ये याला हातभार लागेल. बाई तिकीट दराची एक मोठी हे असते की प्रवाशांमध्ये उत्सुकता असते की तिकीट दर वाढणार आहेत की त्याच तिकीट दरामध्ये या बसने प्रवास तिकीट दर वाढणार नाही आणि वाढवणार नाही. पत्रकारांसाठी मोफत आहे.